नमस्कार मित्रांनो, मुंबईतून थेट बातमी येत आहे। उद्धव ठाकरेंनी थेट मुंबईत एकाच वेळी पाडले 3 ते 4 पक्षाला खिंडार। मनसेसह शिंदेगड भाजप केली पोरती खिळखिळी। मित्रांनो, मनसे सरचिटणीससह भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह हे 2 माजी आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत। बघूया सविस्तर अपडेट, नेमकी काय बातमी। मित्रांनो, मुंबईतून बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश काही थांबता थांबेनासे झालेत। आता मात्र उद्धव ठाकरे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदावर बसणार हे माहीत पडल्यानंतर आता भाजपातून उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठी इन्कमिंग सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टीचे माहीम विधानसभेचे महानगर प्रमुख कमल भगवानदास बेतवाला, अफजल अख्तर सय्यद या दोघांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। त्यामुळे मुंबईत शिंदेगडला सर्वात मोठा खिंडार पडत भाजप देखील उघड्यावर पडले आहे। त्यानंतर दुसरा प्रवेश झाला आहे तो मुंबईतूनच, म्हणजे भाजपचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदीप मुंडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। ते शहर प्रमुख आहेत, 2 वेळा नगरसेवक राहिले युवा नेते म्हणून प्रदीप मुंडे यांचा विचार सध्या केला जात होता आणि त्यांना मात्र आता शिवसेनेत प्रवेश दिल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं सध्या बोललं जात आहे। आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख कैलास पाटील आणि ओमराज निंबाळकर यांच्या विश्वासाने हा प्रवेश झाला आहे। त्यानंतर पुढचा प्रवेश होतो मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतील भाजप उत्तर पश्चिम जिल्हा सचिव समीम बानो खान, मोहम्मद हुसेन खान या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। आणि मनसेतून कीर्तिकुमार शिंदे, मनसे सरचिटणीस यांनी देखील उद्धव ठाकरेंची हात पकडत आता विधानसभेला ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे मुंबईत ठाकरे बळकट झाले आहेत। धन्यवाद।